सखी सावली काव्यांजली। ओ कम ऑन, आमच्या हे लक्षातच आलं नाही। आम्ही प्रेझेंटेशनच्या कामात एवढे बिझी होतो की दुसरा कुठला विचारच आला नाही डोक्यात। ऑफकोर्स तुमच्यासारख्या घरी राहणाऱ्या सिंपल हाऊसवाईफना या गोष्टी कशा कळणार ना। एक मिनिट श्रेष्ठा, याच सिंपल हाऊसवाईफने काल आयत्या वेळी धावपळ केली म्हणून माझे बाबा जिवंत आहेत। काल हिने हुशारी दाखवली नसती तर माहित नाही काय झालं असतं। हो, चुकलंच माझं, मला माफ करा। आय एम सॉरी। येते मी। श्रेष्ठाबाई आलेत वाटतं। काय झालं? आज पुन्हा तुमच्या ऑफिसचं नेटवर्क बिघडलं वाटतं। आज पुन्हा तुझ्या घरी जाऊन काम करायचंय? आई बाबांना बघायला आलायत त्या। हो का? तिला एकटीलाच रे बरी बाबांची काळजी? ऑफिस मधले दुसरे सगळे आले नाहीत बरं, हीच बरी आलीये। अगं आई, बाकीचे येणार आहेत, मीच त्यांना फोन करून आत्ता येऊ नका असं सांगितलं। बाबांना बरं वाटू दे मग येतील। हो का? मग हिला सांगायचं विसरलंच वाटतं। मी इथे आलेले तुम्हाला कोणाला फारसं आवडलेलं दिसत नाही। इट्स ओके, येते मी। बाबांची काळजी घ्या। अगं थांब थांब, आलीच आहेस इथवर तर बाबांना बघूनच जा मग। नाही, ऍक्च्युली मला ऑफिसमधनं इम्पॉर्टंट कॉल येतोय, मला जावंच लागेल। येते मी। तुला बाबा हाक मारत होते, त्यांना काय हवंय बघ जा। हो, आई मी आले। श्रेष्ठा, तुझे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात येतंय माझ्या। योग्य वेळ आली की तुला बरोबर दाखवून दे। गॉड माझ्याशी, हे विसरू नकोस। काय ग, काय जादू केलीस ग तू? हा, माझी खात्री होती माझ्या प्रीतमला ना तू सावरू शकतेस। अगं त्याचा साखरपुडा मोडला ना तेव्हापासून तो कुणाशीच बोलत नव्हता, लाईव्ह शो करायलाही तयार नव्हता। त्याचा आवडता शर्ट मी प्रेस करून त्याला म्हटलं की घाल आणि शो कर, पण त्यालाही तरी काही प्रतिसाद दिला नाही ग। पण तू आलीस, त्याच्याशी बोललीस आणि चक्क तू बोलायला लागला, लाईव्ह शो करायलाही तयार झाला। तुझे कसे आभार मानू ना हेच कळत नाही मला। मावशी, हो आभार कसले? उलट मी त्यांना बोलता करू शकले याचा मला जास्त आनंद होतो। त्यांनी ना आजपर्यंत खूप केलंय माझ्यासाठी, मग त्याची ही छोटीशी परतफेड असं समजा। तुम्हाला माहितीये,
अक्काई पण मला हेच म्हणाल की प्रीतम लवकरात लवकर सावरू. आणि नेमका तुमचाही तेव्हाच फोन आला. तू आणि तुझी अक्काई दोघी सतत प्रीतमचा विचार करत असता ग. जीवाला जीव लावणारी अशी माणसं आहेत माझ्यासोबत. माझं मन खरंच खूप भरून आलंय ग. चल, तू बघ तो तयार झाला का? मी सगळ्यांना फोन करून सांगते आज प्रीतमचा लाईव्ह शो आहे म्हणून. हं? विशू, हे घे कॉफी. अगं तू कशाला? अरे काव्या जरा कामात आहे आणि जेवणानंतर लगेच लागते ना तुला कॉफी, म्हणून आणली. बरं, तू काय काम करतोयस का? मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. एक मिनिट, बोल ना. बस. काही प्रॉब्लेम झालाय का रे? प्रॉब्लेम? तू आम्हाला काही सांगत नाहीस, पण काही झालंय का? हल्ली तुला ऑफिसच्या कामात उठसूट त्या श्रेष्ठाची मदत का लागतीये? ह्याच्या आधी तू सगळं काम एकट्याने करायचंस. कधी कुठल्या माणसाची गरज लागलेली आमच्या कानावर नाही आलं. मग आत्ताच काय झालंय? तू ज्या पदावर आहेस ते तुला काम जमत नाहीये का? अगं आई, अरे तिचे इतके उपकार का घेतोयस? तिला एवढं महत्व का द्यायला लागतंय तुला? पूजेत सुद्धा हट्टानं तिला जबाबदारी दिलीस. तिने घोळ घातलाच तरी सुद्धा तू तिला सोन्याचं ब्रेसलेट दिलंस. अरे ऑफिस मधल्या माणसांसाठी एवढं कोण करतं? काय प्रॉब्लेम झालाय? तुझ्यावर कसला दबाव आहे का? जे काही असेल ते मनमोकळेपणाने सांग. आई असं काहीच नाहीये. आम्ही फक्त कलिग्स आहोत ग. आणि कसं असतं ना, बऱ्याच प्रोजेक्टवर आम्ही सतत एकत्र काम करतो. दॅट्स इट, एवढंच. असं उगाच तू. उगाच नाही विशू, हल्ली तू मला खूप बदललेला वाटतोस. प्रीतम, प्रीतम, हे काय तुम्ही अजून आवरलं नाहीये? अहो मावशी म्हणाला त्यांनी तुमचा फेवरेट शर्टही काढून ठेवलाय. निकिताने दिलेला शर्ट आहे तो. ठीक आहे ना, तो नका घालू. दुसरा शर्ट घाला. तुम्हाला कुठलाही शर्ट छानच दिसेल. आपण ना साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून ठेवत असतो. एवढा गुंता वाढवण्याची गरजच नसते. असं नाही वाटत का तुम्हाला? चला आता पटापट आवरा आणि दुसरा शर्ट घालून लवकर बाहेर या. मी वाट बघते. तुम्ही प्रॉमिस केलेत ना मला, विसरू नका. लवकर या. ऑफिसमध्ये जितकं कामाला महत्व देतोस ना, तितकंच महत्व घराला द्यायला हवं. आता तर तू काव्यावर प्रमाणाच्या बाहेर चिडायला लागलीस. याआधी काव्याला इतकं कधी बोलायचं नाहीस. काय झालंय विशू? पुन्हा एकदा विचारते. कसलं टेन्शन आहे का तुला? आईपासून लपवण्याची काही गरज नाही. मन मोकळं करून सांग. तुला आठवतंय ना विशू, तू लहान असताना अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा आधी येऊन मला सांगायचंस.
तुझं मन मोकळं करायचास. आता तुला तसं काही सांगायचं नाहीये ना? नाही ग आई, असं काहीच नाहीये. आणि काही असेल तर मी ऑफकोर्स तुलाच सांगणार ना. ते ऑफकोर्स ते पीपीटी तयार करायचंय मला. सो बरं बरं, तू तुझं काम कर. पण तुला कधी काही सांगावंसं वाटलं ना तर मला सांग. हं? आई, माझ्या मनात काय चाललंय कसं सांगू मी तुला. मधुरा मावशींनी मलाच बोलवलं. त्यांना माझी गरज आहे. प्रीतमची काय अवस्था झाली आहे ना ते मी स्वतः बघितलंय. त्यांना सावरण्यासाठी मलाच जावं लागेल आणि मी जाणार. आज त्या प्रीतमसाठी तू माझ्या समोर तोंड उघडलेस, पण तुला आवर कसा घालायचा ना बरोबर माहितीये मला. अंजली, खूपच छान दिसतंय. तुम्ही आलात मला बरं वाटलं. चला, आजपासून तुमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करा. नवा जोश, नवा उत्साह तुमच्या सगळ्या फॅन्सना नवा आनंद देईल. नक्कीच. थँक्यू. ऑल द बेस्ट. चला, मी तुम्हाला दुकानात सोडतो, स्टुडिओत जाता जाता. नको नको, तुम्हाला उशीर होईल हो. तुमचा शो सुरू होईल. माझी जाईन मी. नक्की. हो, पण तुमचा शो छान होऊ दे. पुन्हा एकदा शुभेच्छा. चला मी येते. आई आई मी बाहेर जाते, मला थोडे पैसे हवेत. पैसे किती हवेत? 5,000 रुपये. 5,000? काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आई, मी तुला म्हटलं होतं ना की मला ऑडिशनला जायचंय. अगं त्यासाठी मला शॉपिंग करायची आहे, ड्रेस वगैरे. तसं त्यांनी सांगितलंय मला. त्यांचं त्यांना घ्यायला सांग. आपण कशाला पैसे खर्च करायचे? आई, असं नसतं. आधी आपल्याला खर्च करावा लागतो. मग असाइनमेंट पूर्ण झाली ना की मग ती लोक पैसे देतात. आणि मी या असाइनमेंट साठी पास झाले तर मला भरपूर पैसे मिळतील. हो, मग काय, भरपूर पैसे मिळतील. हो. आणि तुला माहितीये का, त्या लोकांनी सांगितलंय मला की आम्ही तुम्हाला फॉरेनला पाठवू. तुला माहितीये का, या सगळ्या हिरोईन्स आहेत ना आपल्या आईला शूटिंगला घेऊन जातात सोबत. मी पण तुला घेऊन जाईन फॉरेनला. खरंच फॉरेनला? हो हो, ते पण विमानातून. मी शूटिंग करेन आणि मग आपण दोघी नंतर मस्त फॉरेन फिरू. तू इमॅजिन कर ना, आपण दोघी अमेरिका, पॅरिस फिरतोय. तू आयफेल टॉवर समोर वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो काढतेस. बाबा, बाबा काय करताय? मागे वा. बाबा काय करताय? हाक नाही का मारायची मला? तुम्ही कशाला उठलात? बाबा त्रास होतोय का? नाही रे, त्रास नाही. जरा झोपून होतो बराच वेळ. म्हटलं उठून बसावं म्हणून अचानक उठलो आणि एकदम असं तोल गेल्यासारखं झालं. ओके, घ्या पाणी प्या.
बाबा, तुम्ही का त्रास करून घेता? तुम्ही का उठता मला सांगा ना. अरे मीनाक्षी म्हणली तू घरीच काम करतोय, म्हटलं मग माझ्यामुळे तुला त्रास कशाला उगीच. बाबा, अजिबात त्रास होत नाहीये मला. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. तुमच्यामुळे कधीही त्रास होणार नाही मला. बाबा, खरंच सॉरी. काल जेव्हा तुम्हाला माझी गरज होती मी नव्हतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे रे, एवढं नको मनाला वाईट वाटून घेऊ. अरे तू नव्हतास, काव्या होती ना. तुझ्या बायकोनीच मला वाचवलं. आणि नवरा बायको वेगळे नसतात रे, तुम्ही दोघेही एकच आहात. अरे तू आपल्या घरासाठीच कामात बिझी होतास ना, बाहेर मजा मस्ती करायला तर गेला नव्हतास ना. अजिबात तू अपराधी वाटून घेऊ नको. अरे हे सगळं असं घडणार आहे हे माहिती होतं का तुला? नाही ना बाबा, पण तरीही मी. हे बघ, अरे माझ्यावर माझ्या विष्णूचा किती जीव आहे हे माहित नाही का मला? प्रेम सिद्ध करायची गरज नाहीये तुला, ते पोचतच. अशोक, खरंच विमानात बसून फॉरेनला जायचं? हो, तिथे बर्फ पण असतो म्हणे. असं छान बुरुबुरु बर्फ डोक्यावर पडेल. जळलं बेला. इथे बुरुबुरु बर्फ कसला, इथे नशीबच गळकय आमचं. हे आशू बाई, तुझं काय शूटिंग बिटिंग आहे ना, ते लवकर सुरू कर आणि ना भरपूर पैसे कमव. मला नाही फाटक्या गळक्या संसाराचा घराचा खूप कंटाळा आलाय. प्रीतम लाईव्ह येतोय. अगं बाई, आता येत आहेत? ए, मी साडी बदलते, तू घर आवरून ये. आई आई, प्रीतम घरी येत नाहीये, त्याचा शो लाईव्ह येतोय. हा, फोनवर. अगं बाई, 2 मिनिटं बस, आता शो फोनमध्ये चालू आहे. येतोय. हा. आशू, प्रीतम एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरला? कार्टीनं अंजलीनं काय जादू केले ना, बघितलंच पाहिजे. बाबा, हळूहळू. तुम्ही पण इथेच आहात ते बरं झालं. मधुरा मावशीचा फोन होता. त्यांनी सांगितलं की आज प्रीतम त्याचा शो करणार आहे. बरं, आपण सगळेजण एकत्र मिळून शो बघूयात. मी आईंना बोलावून आणते. आलेच. लव करू प्रीतम. प्रीतमचा शो काही सेकंदात सुरू होणार आहे. ते नेहमी छानच बोलतात. आज सुद्धा त्यांचा शो छानच झाला पाहिजे. आपला प्रीतम त्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू करतो, म्हणजे त्याच्या आयुष्यातला वाईट प्रसंगातून तो सावरलाय. चांगली गोष्ट आहे नाही? आता आपल्याला पूर्वीसारखा आपला प्रीतम बघायला मिळेल, गोड आणि हसरा. खरंच आनंदाची बातमी. माझं आजारपण मी एका क्षणासाठी विसरलोच. पण तुमची औषधं विसरू नका म्हणजे झालं. अगं मी विसरलो तरी तू आहे ना माझ्या मानगोटीवर बसायला. आई, कालपर्यंत मावशी म्हणत होती प्रीतम खूप उदास होता. म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर अचानक प्रीतम कसं काय सावरला? हो, लाडूमुळे सावरला. अच्छा. हो,
मधुरा मावशीनेच सांगितलं मला. त्यांनी फोन केला होता, त्या म्हणाल्या की त्यांनी लाडूला बोलवलं आणि मग लाडूनी प्रीतमला समजावलं. किती छान झालं ना. हो ना. आता हा कार्यक्रम झाला ना की अंजलीला फोन कर आणि आपल्या सगळ्यांतर्फे आभार सांग. हो आई, मी बोलणारच आहे तिच्याशी. प्रीतम, मला माहितीये तुम्हाला तुमच्या फॅन्सशी बोलायला खूप आवडतं. हा शो पण छान पार पडू दे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यातल्या सगळ्या कटू गोष्टी विसरून जायला मदत होईल. नवा उत्साह येईल. त्या प्रीतमचा लाईव्ह पॉडकास्ट सुरू झालाय. वाटलं होतं एवढ्यात सावरणार नाही, पण सावरलाय. बघू आज काय बोलतोय. हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा आवडता होस्ट आणि तुमचा दोस्त प्रीतम. एक मिनिट प्रीतम, आज तू लव गुरु प्रीतम नाही म्हणालास. तुझ्या स्टाईल मध्ये ऐकायला ते खूप कमाल वाटतं. वेल, आपण आपल्या शोला सुरुवात करूया. फॅनची गप्पा या होत राहतील. आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलणार आहोत. आणि तुम्ही सगळे तयार आहात ना? हो, आम्ही तयार आहोत. पण तू आज एकटाच आलास. तुझी लाईफ पार्टनर कुठे आहे? फ्रेंड्स, आजचा टॉपिक जरा वेगळा आहे. आपण त्या टॉपिक कडे वळूया. पण मी तुम्हाला कम ऑन यार प्रीतम, तुझी लाईफ पार्टनर आमची वहिनी कुठे आहे? तू प्रॉमिस केलं होतंस ना तिला घेऊन येणार म्हणून. गाईज, आजचा शो मी एकटाच होस्ट करणार. आज मी असं कसं? अरे आज तुम्ही दोघं शो होस्ट करणार म्हणून आम्ही आलो ना. आम्ही सगळे फॅन्स तुला आग्रह करतोय. ती कुठे आहे सांग ना. आम्हाला प्रेमात ऍडवाइस देणाऱ्या आमच्या लव गुरुची चॉईस कशी आहे हे पण आम्हाला बघायचंय. आता बोल की लव गुरु प्रीतम, कशी दिसते तुमची पेर? अरे बोल, सांग सांग, कशी दिसते पेर? कशी दिसते तुझी लव गुरु? सांग. हे बघा, तुम्ही जे काय सांगतायत ते पॉसिबल नाहीये. का पॉसिबल नाहीये? तूच कमिट केलं होतंस ना आम्हाला. आम्हाला तुझ्याकडनं सगळं कळलं पाहिजे. तिचं नाव काय आहे, ती काय करते, तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, सगळं. आज तुझी लाईफ पार्टनर आलीच पाहिजे. प्रीतम, अरे तू खरा लव गुरु आहेस. तुझं प्रेम सक्सेसफुल झालंय. कित्येक प्रेम करण्यासाठी तू इन्स्पिरेशन आहेस. अरे बस. कुठलेही इन्स्पिरेशन घेऊ नका माझ्याकडून. फेलियर आहे मी प्रेमात, आणि इथून पुढे मी तुम्हाला कुठलेही प्रेमाचे सल्ले देणार नाहीये. आता खरी मजा येणार. तूच असं बोललास तर कसं चालेल? तू लव गुरु आहेस आमचा. तुझ्यामुळे तर प्रेमाची खरी भाषा कळली आम्हाला. हो ना, प्रेम किती सुंदर असतं, किती खरं असतं हे तुम्हीच तर शिकवलंय आम्हाला. आणि आता तुम्हीच. वेडा होतो मी. प्रेमाची नशा चढली होती मला. डोळ्यावर पट्टी बांधली होती म्हणून तसं बोलत होतो. प्रेम म्हणजे जादू आहे असं तुम्हीच सांगितलं ना आम्हाला. जादू नाही, नशा आहे ही, नशा. माणसाला संपवणारी नशा. कधी तिच्या नादाला लागू नका. आयुष्य संपून जाईल. तू असं बोललास तर कसं चालेल? तू लव गुरु आहेस यार आमचा. लव गुरु नाही, लव झिरो आहे मी. झिरो. प्रेम केलं मूर्ख होतो मी. प्रेमात स्वतःला विसरून गेलो होतो. सगळं चुकत गेलं. प्रीतम, प्रीतम, अहो काय बोलताय? असं नका बोलू. चुकीचं आहे हे. प्रेम करणारे मूर्ख वेडे असतात. अरे राजा, आपल्या फॅनशी असं का बोलतोयस? नको बोलूस रे असं. प्रेम केलं ना तुम्ही,
मग तुम्ही वेडे आहात. खूप चुकीचं बोलतोय सा तू. तुझ्याकडनं ही बिलकुल अपेक्षा नव्हती. दिस इज नॉट फेअर. जे खरं आहे तेच सांगतोय मी. आणि जर तुम्हाला पटत नसेल ना, तुम्हाला माझ्याशी बोलायची काहीच गरज नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही मला सोडून जा. नो यार, प्रीतमने असं का केलं? फॅनशी असं कोण बोलतं का? अगं आता लोक चिडतील, शो पण बंद करतील. हे बघ, मी म्हणाले होते ना तुला, फॉलोअर्स पण अनफॉलो करायला लागलेत. काही लोकांनी स्पष्ट लिहिलंय तसं. अरे माझ्या कर्मा, म्हणजे पैसे मिळणार नाहीत त्याला? कमाई बंद होणार त्याची? मग काय, लोकांनीच त्याला फेमस केलंय आणि तो फॅन्स लोकांनाच हर्ट करतोय. शो बंद नाही होणार का त्याचा? या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं ना असंच असतं. लोकांनी एकदा पाठ फिरवली ना की पुन्हा वळून कोण बघत नाही. मग कसला सेलिब्रिटी आणि कसलं काय. देवा रे, हे काय केलंस तू? आशूचं प्रीतमशी लग्न होण्यासाठी किती प्रयत्न करत होते मी. आता सगळी घडी विस्कटणार. आता तुझ्यासाठी दुसरा प्रीतम कुठून शोधून आणू? आई एक मिनिट, आता माझ्या लाईफ साठी प्रीतमवर डिपेंड राहण्याची गरज नाहीये. मग काय तुझा पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमार येणार आहे टिकडिक टिकडिक करत? त्याची काही गरज नाहीये. तुझी राजकुमारी एकदा ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊ दे, माझी जाहिरात येऊ दे, मग बघ प्रीतम पेक्षा मोठी सेलिब्रिटी होईन मी. काय होऊन बसलंय? करायला गेले एक आणि झालं भलतच. मला वाटलं होतं फॅन्सशी बोलून यांना अजून फ्रेश वाटेल, पण प्रीतमशी बोलायला हवं. फोन का उचलत नाहीये? आशू, आशू खरंच असं होईल? तुझी शपथ. पैशात लोळशील तू, मग तुला हव्या तेवढ्या साड्या घे, दागिने घे, हवा तू थाटमाट कर. फक्त एकदा या ऑडिशन साठी मला 5,000 रुपये, सगळी चिंता मिटेल. देशील ना पैसे मला? कार्टे, याची खोटी स्वप्न दाखवलीस पैसे उकळण्यासाठी? आई मी खोटी स्वप्न नाही दाखवत आहे तुला, खरं तेच सांगते. आणि ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आपल्याला थोडाफार खर्च करावाच लागेल. इकडे काय पैशाचं झाड नाहीये, झाड हलवून पैसे द्यायला तुला. बर बाई, तू आता कुणाकडून तरी उसने घे. मी करते काहीतरी व्यवस्था. देवा बाबा, हिचं सगळं व्यवस्थित होऊ दे. त्या प्रीतमचंही काम व्यवस्थित सुरू राहू देत. दोघही नवरा बायको काय म्हणतात ते, सेलिब्रिटी सेलिब्रिटी होऊ दे आणि खोऱ्यानं पैसा उडू दे. ऑडिशनला तर जावंच लागेल, पण पैशांचं काय करू? आईकडे पण नाहीयेत. काहीतरी जुगाड करावं लागेल, पण काय करू? येस, सुचली आयडिया. अंजली, मला बोलायचं नाहीये तुमच्याशी. पण मला बोलायचंय प्रीतम. तुमच्या भल्याचा विचार करणारी, तुमची एक हितचिंतक म्हणून तुम्हाला काहीतरी सांगायचंय. प्रीतम अहो, मी आज तुमच्या फॅनशी असं का बोलणार? ते तुमच्याशी गप्पा मारायला, तुमचं बोलणं ऐकायला आले होते की नाही, आणि तुम्ही त्यांचंच मन दुखावलं. त्यांचं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. किती कौतुक आहे त्यांना तुमचं. मुळात त्यांना माझ्या लाईफ पार्टनरचा विषय काढायची काय गरज होती? हो, तुमच्या आयुष्यात काय चालू आहे हे त्यांना कुठे माहिती होतं? तुम्ही त्यांना शांतपणे सांगायला हवं होतं.
त्यांनी ऐकून घेतलं असतं ना. हे चांगलं झालं नाही ग काव्या. प्रीतमने असं लोकांना तोडून टाकायला नको होतं. हो ना आई. अहो आपला प्रीतम किती छान शो करतो नेहमी. पण तो चांगला शो करत होता, पण आता शोही संपला आणि त्याचं करिअरही. विशू, अगं मी तुला म्हणालो होतो ना, प्रीतमचा डाऊनफॉल सुरू झालाय. अहो हो. आणि आई, हा त्याचा पार्ट 1. याचा प्रीतमवरती काय राग आहे काय माहिती. आपल्या भावाची काळजी वाटायला पाहिजे तर त्याला नुसते टोमणे मारतो. अहो हे फॅन्स म्हणजे ना आपली जवळची माणसं. हे आपल्या सुखदुःखात सहभागी असतात नेहमी. त्यांना नेहमी असं वाटत असतं की तुमचं चांगलं व्हावं. तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं ना की काही कारणानिमित्त तुमची एंगेजमेंट नाही झालीये म्हणून. पण मला या विषयावर बोलायचंच नव्हतं. मला तिचं नावच घ्यायचं नव्हतं. प्रीतम, अहो तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगता आलं असतं. एवढ्या शेकडो हजारो लोकांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटते, तुमचं कौतुक वाटतं. हे फार लोकांच्या नशिबात नसतं. एक व्यक्ती लांब गेल्याच्या दुःखापेक्षा तुम्हाला एवढ्या हजारो माणसांचं प्रेम महत्वाचं नाहीये का? सांगा बरं. प्रीतम, अहो माणसं जोडायला खूप मेहनत लागते, पण तोडायला एक शब्द पुरेसा आहे. तुम्ही मेहनतीने जोडलेल्या माणसांना असं दुखवू नका हो. अगं प्रीतमनी एवढं चिडायला नको होतं लोकांवर. थोडं सबुरीने घ्यायला हवं. बाबा हो, निकितामुळे तो खूप अस्वस्थ आहे आणि नेमका सगळ्यांनी निकिताचाच विषय काढला म्हणून चिडला. हो, पण ह्याचे परिणाम काय होतील कोण जाणे. लोक जसं डोक्यावर घेऊन नाचतात ना, तसं जमिनीवर आपटायला पण कमी करत नाही. ह्याचे परिणाम आता काय होणार काय माहिती. यू नो व्हॉट अंजली, माझंच चुकलं. मी हा शोच करायला नको होता. प्रीतम, अहो तसं नाहीये. तुम्ही फक्त थोडं शांत राहायला हवं होतं तेवढंच. आणि हे बघा, अजून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही पुन्हा लाईव्ह या. फॅन्सना सॉरी म्हणा, ते तुम्हाला नक्कीच समजून घेतील. ऐका माझं. अंजली प्लीज, तुमचं ऐकून मी हा शो केला, पण आता मला कसलीच इच्छा नाहीये. आणि प्लीज मला फोर्स करू नका. मला अजिबात इच्छा नाही बोलायची. खरंच थँक्यू 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 सो मच. हो मी येते. आई आई, अगं लवकर बाहेर आहे ना. आई काय ओरडते? काय झालं? मी खूप 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 खुश आहे. थांब थांब, काय झालंय? घर का डोक्यावर घेतलंयस? अगं घर काय, तू मला डोक्यावर घेऊन नाचशील. काय झालंय? मी ऑडिशन दिलं होतं माहितीये, हा? त्यामध्ये मी सिलेक्ट झालीये. अगं बाई, काय सांगते? वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. अशू, ते ऑडिशन का काय तुझं झालं, सिलेक्शन झालं? कसली जाहिरात आहे ग ती? ते साडीची जाहिरात होती, त्याची ऑडिशन दिली होती मी. साडीची जाहिरात? किती छान. आशू, तू आता हिरोईन झालीस. ए, आता पुढे कसं मग असणार आहे? ते कळवणार बोलले. शूटिंग कधी आहे ते कळवतील मला. वा, नाव काढलंच बाई माझं. बघ, मी म्हणायचे की नाही, सगळ्यांना सांगायचंय. त्यात सिद्ध केलंस बघ तू. आता मी सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. अगं, ओरडून ओरडून सांगणार आहे की थांब थांब, हळू. आता काहीच कोणाला सांगू नको. हो, हे पण बरोबर आहे ग तुझं. एवढ्यात ना कुणाला काही सांगायलाच नको. सगळ्यांना तुला एकदम टीव्हीतच बघू देत. हा, हिरोईन झालेली. आणि ऐक ना, त्या अंजलीला एवढ्यात काही सांगू नको. मेलीची दृष्ट लागेल उगीच. हा, तिचं जाऊ दे. हाशू, तुला कपडे हवे होते ना ग? ते घेऊनच गेली होती मी ऑडिशनला ग. कसं काय म्हणजे? पैसे कुणाकडून घेतलेस?
माझ्याकडून नाही, अगं म्हणजे ते भाड्याने मिळतात ना, त्यांच्याकडून घेतले आणि मग गेले ऑडिशनला. अगं बाई, किती संसारी आहेस, हुशार आहेस अगदी माझ्यासारखी. हे आशू, ते साडीत फोटो काढले असतील ते दाखव ना ग मला. फोटो? अगं आई, ते माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे नाहीयेत ते त्यांच्याकडे आहेत. ते मला पाठवणार बोलले, मग मी तुला दाखवते. हा, त्यांनी पाठवले की. हो ना, मग त्यांनी पाठवले की नक्की दाखव. मलाही बघायचं माझी लेक कशी दिसत होती. सुंदरच दिसत असशील म्हणा. आशू, तुला सांगते, माझंही स्वप्न होतं खूप पैसे कमवायचे, पण नशिबाने पेंड खाल्ली. तुझ्या बाबांशी लग्न झालं आणि संसाराच्या रहाटगाडग्यात अडकले. पण आता माझं स्वप्न तू पूर्ण करतेस. देवा, हे सगळं असंच चांगलं होऊ देत. माझी आशू लवकरात लवकर हिरोईन होऊ देत. हा, ये. नशीब, तिचे प्रश्न संपले आणि मलाही ते साडीचं आयत्या वेळी सुचलं. आणखी खोलात शिरून आडवे तिडवे प्रश्न विचारायला लागली असती, मग मी तर मेलेच असते. तुझी लाईफ पार्टनर आमची वहिनी कुठे आहे? तू प्रॉमिस केलं होतंस ना तिला घेऊन येणार म्हणून. अरे आज तुम्ही दोघं शो होस्ट करणार म्हणून आम्ही आलो ना. आम्ही सगळे फॅन्स तुला आग्रह करतो, ती कुठे आहे सांग ना. आम्हाला प्रेमात ऍडवाइस देणाऱ्या आमच्या लवकरची चॉईस कशी आहे हे पण आम्हाला बघायचंय. प्रीतम, मला काय केलंस तू? असं वागायला नको होतंस. अरे या पोझिशनला तू किती कष्टाने पोचलास, किती मेहनत करून तू एकेका फॅनला जोडलेस, आणि आज एका क्षणात तुझे फॅन्स तुझ्यावर नाराज आहेत. अरे त्यांच्या कमेंट्स वाचल्यास का तू? असं का केलंस रे तू? मग काय करू मी? कसंही प्रश्न विचारत होते, नाही कंट्रोल झालं मला. बाळा, अरे सगळं खरं खरं सांगून टाकायचं होतंस. काय खरं सांगून टाकायचं होतं? निकिता माझा अपमान करून गेली हे सांगायचं होतं. कशाला? आणि मुळात पर्सनल गोष्टी का सांगायच्या त्यांना? प्रीतम, तू एक सेलिब्रिटी आहेस आणि सेलिब्रिटीला असं वैयक्तिक आयुष्य नसतं रे. आणि तू तुझ्या शो मध्येच तुझ्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट केली होतीस ना, आणि मग त्यांना वचन दिलं होतंस तू की तू तिला घेऊन शोवर येशील. मग जर ह्याच बाबतीत त्यांनी तुला प्रश्न विचारले तर त्यांचं काय चुकलं रे? हो, मी सांगितली पर्सनल गोष्ट, पण आपल्या कम्फर्टने सांगायचा अधिकार असतो की नाही सेलिब्रिटीला? आज मला नव्हतं सांगायचं. मला जी काय गोष्ट घडली आहे त्याचा प्रचंड त्रास होतोय. मग माझ्याच जखमेवरच्या खपल्या कशाला करायच्यात? मी तिचं वागणं आठवलं ना तरी प्रीतम, अरे काय अवस्था करून घेतेस स्वतःची. झालं का ग लाडू प्रीतमशी काही बोलणं? लोकांशी बोलायला नाहीच आहे ना तयार तो? वाटलंच होतं मला. अगं मी फोन केला होता त्याला, पण उचललाच नाही त्याने. आज शो मध्ये जे काही झालं त्याचा आणखीन काही त्याच्यावर परिणाम होऊ नये एवढंच वाटतंय मला. बरं ठीक आहे, तुझं काही बोलणं झालं ना तर कळव मला. आपण नंतर बोलू. ठेवते. आज बाबांसाठी
जे काही केलंयस ना त्यासाठी थँक्यू सो मच. एक मिनिट श्रेष्ठ, याच सिंपल हाऊसवाईफने काल आयत्या वेळी धावपळ केली म्हणून माझे बाबा आज जिवंत आहेत. काल हिने हुशारी दाखवली नसती तर आज माहित नाही काय झालं असतं. आई बाबा दोघांवरही तुमचा जीव आहे. खूप काळजी घेताय तुम्ही त्यांची. चांगले वडील तर तुम्ही आहातच, चांगला मुलगा असल्याचंही सिद्ध करतायत. काव्या, आलीस तू? ये आत ये. बाबा, बघितलं का, माझ्या बायकोनी तुमच्यासाठी सूप आणलंय आणि काव्याच्या हातचं सूप म्हणजे एक नंबर. आणि बाबा, तुमच्यासाठीचं पथ्याचं असेल थोडंसं प्या, तुम्हाला आवडेल. काव्या, अगं तिथे का उभी आहेस? ये आत ये ना, ते सूप थंड होईल. माझी खात्री आहे माझं हे स्वप्न नक्कीच खरं होईल. तुम्ही चांगला नवराही आहात हे लवकरच तुम्ही सिद्ध करून दाखवा. अंजली, किती फोन केले, उचलत का नाहीयेस? अरे घरातली कामावरून तुला फोन करणारच होते. आता मी दुकानातच यायला निघाले होते. तू एवढा घाईत? तेवढंच महत्वाचं काम आहे. तू व्हिडिओ बघितलास काय? कुठला व्हिडिओ? म्हणजे तू बघितला नाहीयेस? तो प्रीतमचा व्हिडिओ हादरून टाकेल असा व्हिडिओ आहे, सगळीकडे व्हायरल झाला. कसला व्हिडिओ? नीट सांगशील तू मला? तू स्वतःच बघ, त्याशिवाय तुला कळणार नाही. बापरे, हा व्हिडिओ हा कोणी टाकलाय? अंजली, तुम्ही? हो, मला यावंच लागलं. तुम्ही तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघितलात का? कुठला व्हिडिओ? लवकर तुमचा फोन ऑन करा आणि बघा. मला फोन नाही बघायचा. सगळेजण ट्रोल करतायत, मला फोन नाही बघायचा. प्लीज. अहो, असं काय करता? एकदा बघा ना प्लीज अंजली. प्लीज, माझ्यासाठी प्लीज. एवढे मिस कॉल मेसेजेस सगळे ते व्हिडिओ बद्दलच आहे का? मी हा साखरपुडा मोडतीये. मी पहिल्यांदा इतकं खरं आणि इतकं स्पष्ट बोलतीये, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. विकी इज द राईट पर्सन. मी याच्यासाठी तुला सोडते. हा व्हिडिओ तर हो, हा व्हिडिओ बघितल्यावर सगळ्यांना सगळं खरं कळलंय. एंगेजमेंट बद्दलचा प्रश्न विचारल्यावर तुम्ही एवढे का चिडलात हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय. प्रीतम, खूप कमेंट्स आहेत. प्रीतम, वी सपोर्ट यू. तू शो मध्ये का चिडलास ते कळलंय आम्हाला. वी लव्ह यू प्रीतम. तू आम्हाला आधी सांगितलं असतंस तर मी चिडलो नसतो. वी आर विथ यू. तुम्ही बघितलं का? खूप लोक सपोर्ट करतात मला. खूप कमेंट्स केलेत त्यांनी. आणि हे बघितलं, सगळ्यांनी हा एक हॅशटॅग सुरू केलाय, वी सपोर्ट प्रीतम, आणि सगळीकडे वापरतात तो. सॉरी, फोन सायलेंटवर होता त्यामुळे लक्ष गेलं. आता तुम्हीच बघा लोक किती प्रेम करतात तुमच्यावर. तुम्ही त्यांच्यावर चिडलात, पण सत्य समजल्यावर सगळे कसे सपोर्ट करतात तुम्हाला. आपल्या माणसांना जपावं लागतं प्रीतम. ती हक्कानं रागवतात, पण गैरसमज दूर झाल्यावर तेवढंच प्रेमही करतात. आपल्या माणसांच्या प्रेमाची तुलना दुसऱ्या कशाशीच करू शकत नाही. आणि आपली बाजू तर खरी होती ना. खोटं हे ओरडून सांगावं लागतं, पण खरं
हे सगळ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. मी खूप जास्त रिॲक्ट झालो, खूप चिडलो. सॉरी म्हटलं पाहिजे. हो, आता तुम्ही तुमच्या फॅनशी लवकरात लवकर बोला. मी लवकरच एक शो करून सगळ्यांची माफी मागेन, पण त्याआधी खरंच मनापासून तुम्हाला सॉरी म्हणतो. मला कशाला? कशाला म्हणजे? तुम्ही माझ्या फॅन नाही आहात का? तुम्ही माझ्या सगळ्यात स्पेशल फॅन. मला एक कळत नाहीये, व्हिडिओ मुळात आला कुठून आणि व्हायरल कुणी केला? हा हॅलो, थँक्यू. मी पाठवलेला व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलात. खरंच खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. हा पैसे पाठवते की, अगदी लगेच पाठवते. पण एक काळजी घ्या, मी हा व्हिडिओ तुम्हाला व्हायरल करायला सांगितलं हे कुणालाही कळता कामा नये. थँक्यू. प्रीतम, तुझ्या भल्यासाठी मी काहीही करू शकते. हा व्हिडिओ बघितला नाही? साखरपुडा मोडतीये. शिवानंदाच्या मोबाईलवर आधी आला होता. इतकं खरं आणि मग लाडूनी मला इतकं स्पष्ट पाठवलं. बोलतीये, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. कोणी टाकलाय माहित नाही, पण खूप व्हायरल झालाय म्हणे. चला बरं झालं. लोकांच्या मनामध्ये प्रीतम बद्दलचा जो राग आहे ना, तो आता निघून जाईल. खरंय. आपलं टेन्शन गेलं. आता मावशीला फोन लावायला पाहिजे, म्हणजे तिला पण बरं वाटेल ना. लाव बघू फोन. आई हो, मोबाईलची बॅटरी संपली, फोन बंद झाला माझा. काय ग? हे वाईट झालं. आता प्रीतमला उगाच सिंपथी मिळेल. श्रेष्ठाचा मेसेज काय लिहिलंय? मी तुझ्याशी ब्रेकअप करतो. जाऊ दे, मी माझ्या फोनवर न कर. अरे विशू, बरं झालं तू आलास. अरे मावशीला फोन करायचंय. प्रीतमच्या साखरपुड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, तुला कळलंच असेल ना? हो. मावशीला फोन. श्रेष्ठाचा मेसेज आहे. आई, कामाबद्दल मेसेज आहे. हो, उघडून दे, मला बघायचंय. काहीतरी काम असेल, तो मेसेज केलाय त्यांनी. मला बघायचंय, उघडून दाखव. अरे एवढा विचार काय करतोय? उघड ते फोन. उद्या 5 वाजता कॉर्पोरेट मीटिंग आहे, असा मेसेज आहे. तेच तर सांगत होतो तुला, कामाबद्दल मेसेज. बरं, मावशीला फोन. एंगेज येतो. ठीक आहे, नंतर करते मी. काव्या, थँक गॉड. पासवर्ड टाकून झाल्यावर पटकन श्रेष्ठाचा मेसेज डिलीट केला म्हणून बरं. आईला तिचा आधी आलेला मेसेज दिसला, नाहीतर माझं आज काही खरं नव्हतं.
श्रेष्ठा खूपच रागवली, तिच्याशी बोलायला हवं. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तुम्हाला सॉरी म्हणतो. मला कशाला? कशाला म्हणजे? तुम्ही माझ्या फॅन नाही आहात का? तुम्ही माझ्या सगळ्यात स्पेशल फॅन. खरं तर मी खूप आधीपासून तुमची फॅन आहे प्रीतम, पण आज तुम्ही मला स्पेशल फॅन म्हणाला. थँक्यू. अक्काई नंतर तुम्ही असे पहिले व्यक्ती आहात ज्यांच्यामुळे मला खरंच स्पेशल असल्यासारखं वाटतंय. श्रेष्ठा फोन उचल. मी हिचा फोन कट करतोय, आता ही तेच करते. एवढा राग, ब्रेकअप करतं का कोणी? ग्रो अप श्रेष्ठा. अहो, एवढं दचकायला काय झालं? अगं तू अशी अचानक आलीस ना, म्हणून दचकलो. अच्छा, तुम्ही कुणाला फोन करत होता का? अगं हो, मी मावशी, आपल्या घरी काम करायला मावशी येतात ना, त्यांना फोन करत होतो. मावशींना? हो. अगं तुझी किती दगदग होते, किती धावपळ होते. बाबांचं औषध पाणी, मुलांची शाळा, त्यांचं होमवर्क, घरातलं काम, तुझ्या एकटीवर खूप प्रेशर येतं. म्हणून म्हटलं तुझ्या मदतीसाठी मावशीला सकाळ संध्याकाळ बोलतो, म्हणून फोन केला. तुम्ही माझ्यासाठी मावशींना? हो, तू एकटी किती करणार सगळं? अहो करेन ना, मी अगदी आनंदाने करेन. तुम्ही नका काळजी करू माझी इतकी. मावशींना बोलवायची गरज नाहीये. बरं, मी जेवायला वाढणार होते, तुम्ही येताय ना जेवायला? हो हो, येतो ना, आलोच. मी इथे खोटं वागतोय आणि हिला खरं वाटतं. कठीणच आहे हिचं. श्रेष्ठा, come on, pick up the call. अरे वा लाडू, तू प्रीतमला समजावून पुन्हा शो करण्यासाठी तयारही केलंस. आता मात्र माझी तुझ्याबद्दलची काळजी पूर्णपणे मिटलीये. म्हणजे मोठी झालीस तू आता. उद्या तुझं लग्न झालं तर तुझं घरही असं छान सांभाळशील. तुझ्या नवऱ्याला अभिमान वाटेल बघ तुझा. नवरोबाचा नंतर बघू ग. तुला माझा अभिमान वाटतोय ना, मग त्यातच मिळालं मला. बरं अक्काई, मला सांग, आज अजून काही विशेष घडलंय का? जरा जास्तच खुश दिसतेस तू. नवऱ्याने बायकोसाठी काही केलं की बायको खुशच होते. लाडू, यांचं माझ्याकडे इतकं लक्ष असेल, इतकी काळजी असेल माझी, असं वाटलंच नव्हतं मला. असं काय झालंय? अगं काही नाही, माझी धावपळ खूप वाढली आहे ना, घरातलं कामही वाढलंय. मग अधूनमधून आपल्याकडे ज्या मावशी मदतीसाठी म्हणून येतात ना, हे त्यांना फोन करत होते. म्हणाले की बोलावून घेतो त्यांना, तुला तेवढीच मदत होईल. मीच त्यांना नको म्हणलं, पण म्हणजे भाऊजी स्वतःहून फोन करत होते? अगं हो. कधी कधी ना लाडू, मला असं वाटतं की यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, माझी खूप काळजी करतायत. मग असं वाटतं मी यांना पूर्णपणे ओळखतच नाही अजून. हे नेमके कसे आहेत हे माहितीच नाहीये मला. पण भाऊजी. वास ना लाडू, अगं किती वर्ष अजून माझं लग्न, माझा संसार याबद्दल बोलणार आहोत. आता आपल्याला तुझ्या संसाराबद्दलही बोलायला हवं.
बाबांना जरा बरं वाटलं ना की मी आईंकडे त्यांनी बघितलेल्या मुलाबद्दल विषय काढते. बरं. बरं काय बरं? म्हणजे आईनी बघितलेला मुलगा चांगलाच असेल, पण तो तुझ्या अपेक्षांमध्ये बसतोय की नाही हे कसं कळणार? सांग ना, कसा मुलगा हवाय तुला? काय अपेक्षा आहेत तुझ्या? आणि हो, तू पसंत केलेला मुलगा असं उत्तर नकोय हा मला. सांग, कसा मुलगा हवाय? माझ्या काय फार काही अपेक्षा नाही आहेत ग. फक्त मी जशी आहे तशी मला स्वीकारणारा नवरा हवा. तो माझ्यावर भरभरून प्रेम करेल, मुख्य म्हणजे माझा आदर करेल. तो माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी एकमेकांचं जग असो. आम्ही दोघं मिळून आमचा संसार उभा करू असा. अक्काई, ऐकतेस ना? हो हो अगं, ऐकते ना. तुझ्या मनातला राजकुमार तुला नक्की भेटेल. अंजली खरंच खूप गोड मुलगी. तिच्यामुळेच तू पुन्हा सावरतोयस. तिच्याशी तुझं लग्न झालं ना तर खरंच तू खूप सुखी होशील. ती तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. आई, हे घे, चेहऱ्याला फेस पॅक लाव. चेहरा ग्लो करेल, छान दिसशील. हे पाहिजा, मला नको ते पॅक बिक काय ते. उगाच काय चेहऱ्याला रोगण थापायचं. आई, एका सुंदर हिरोईनची आई वाटली पाहिजे ना, म्हणून लाव. पण त्या हिरोईनने तिच्या आईला सोबत नेलं तर त्याचा उपयोग ना. तू काय मला घेऊन जाणार आहेस? हे आशू, मी येऊ तुझ्या बरोबर शूटिंगला? नाही, मी येतेच तुझ्या सोबत. नाही, नको, तू नको येऊस. काय ग, जुरळ झटकल्यासारखं काय बोलतेस? तूच म्हणाली होतीस की नाही तिथे शूटिंगला हिरोईन बरोबर तिची आई पण असते आणि कोणते टीव्ही वाले येतात, मुलाखती घेतात, बोलली होतीस की नाही? अगं हो, पण ते फेमस झाल्यावर. आधी मला फेमस तर होऊ दे. आणि पहिल्या दिवशीच आईला कसं घेऊन जाऊ? बरं नाही वाटत ना. मी काय म्हणते, मला सगळं सेट करू दे, मग मी तुला घेऊन जाईन. हा चालेल. हे घे, तू हा फेस पॅक लाव, छान दिसशील. तुम्ही कुठे बाहेर जाताय का? तुला कशाला हवेत ग चौकशा? काकू, अगं मी सहज विचारलं. आशू खूप खुश दिसते ना, आणि तुम्ही तयारी करताय म्हणून. खुश दिसते म्हणून त्रास होतोय? आतापासूनच एवढी जळते, मग मी एकदा हिरो. आशू, तू हे पॅक लाव धर. आणि तुझं काय ग, हुंडारून झालं असेल तर घरातली कामं करा जरा. काकू, अगं भांडी घासून झाली आहेत, आता फक्त भांडी लावून ठेवायची. मी काय मुहूर्त शोधते त्यासाठी? जा. कार्टे, तुला बोलले होते ना तिच्या पुढ्यात काही बोलू नकोस म्हणून. जरा आनंद लपवता येत नाही तुला? कशाला लपवू? उलट असा चेहऱ्यावर ग्लो राहिला पाहिजे. शूटिंगला चमकले तर आयुष्यभर चमकत राहील. कोणाचं आहे ग फोन? अगं मैत्रिणीच आहे. घे ना. नको, सकाळी बोलेन. कधीपासून फोन लावतोय, आता माझा नंबर ब्लॉक केलाय. तिला भेटायचं होतं मला, पण बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि अडकलो तिथे. काय करू आता?
आता तर रात्र झालीये, तर जर गेलो तर आई 100 प्रश्न विचारेल मला. काय करू श्रेष्ठा, काय येस, हे बेस्ट. अक्काईनं आज मला नवरा कसा हवाय ते विचारलं. मी सगळं सांगितलं. तिच्याशी बोलायला नेहमीच छान वाटतं. तसंच आज प्रीतमशी बोलतानाही वाटलं. आज ते म्हणाले मी त्यांची स्पेशल फॅन. स्पेशल फॅन. खूप मस्त वाटलं. वा 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 वा, कसलं भारी वाटतंय ग आशू. खूप ना गार वाटतंय मला. आई, मी तुला म्हणाले होते की नाही, तू आता किती सुंदर दिसशील ते बघ. चेहरा पण ग्लो करेल तुझा. आई, झोपण्यापूर्वी चेहरा वॉश करून घे. हा मी आलेच. हा. मिनिटच झाली का? मला पण चेहरा वॉश करायला हवा. आशूच्या फोनवर एवढे मेसेज कोणाचे येतात? गेली कुठेही? मीच फोन नेऊन देते, काहीतरी महत्वाचं असेल.